आहे तर घ्यायचं ना मग पहिले. आउटपुट केलं का बघ, चेक कर. हे हात येतात रामचंद्र तिथे पहिले. चलो हे घ्या निकेत. चला ऑडिओ नाही आहे. तुमचं कनेक्ट करायला लावा. ऑफिसला फोन लावून लेपल का ऑडियो नहीं आ रहा है अभी तक लेपल तो ऑडिओ रे अमूल चालू करूया. सत्तर करून घ्यायचं काय? ऑडियो नहीं आ रहा. हॅलो. हो हो हॅलो 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 आवाज येतो का? 2 मिनिटं थांबा. चालू नका ऑडिओचा काका. अरे ऑडियो दो ना. अरे ऑडिओ चालू कर ना अमोल. 3 लागेल तो फोन दे रहे. ऑडिओ नहीं आ रहा भाई. प्रॉब्लेम. हॅलो. देतोय थांबा. हो सेटअप करतोय. लेटर टाकतोय. देतो ऑडिओ बघ. हॅलो 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 आवाज येतो का? आले का सगळे बघा बरं. राम दत्ता भाऊ मत लगाया करो. हाँ पहले अरे वायरस लावली त्याच्या वाक्य आता काढल्या. मेरा बूम चालू कर और वो उधर रख. नहीं नहीं उतने कोने में रखो. फिर ये इधर रखना है बस. अरे कोण आहे ते इरफानचं टाका ना काहीतरी. त्याचं बूम चालू करा नाही. शामचा बूम चालू कर. चालू ना. बड़े पीछे कधीपासून चालू आहे. साऊंड बघ. ऑडियो चालू किया मैंने. आवाजच नाही आ रहा. ऐंगा ना जरा तुम पाटिल एकदा हॅलो 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 बॅटरी लो आहे. 2 मिनिट रुको जरा. 2 मिनिट बॅटरी लो आहे. नहीं रुक जाओ. ये मेरा कॉर्डलेस बंद कर. मेरे कॉर्डलेस में से दे. लेपल में लेपल में आ गई. लेपल में आया ना इसके डायरेक्ट लावला का. हे दोन आवाज प्रॉपर लगाओ यार. गड़बड़ी में मत लगाओ. ये एक मेरा कॉर्डलेस बंद कर दे. बड़े मेरा कॉर्डलेस बंद कर. सर्व करू का? हॅलो 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 पुढारी फक्त पुढारी. साम ठेव. साम जिंकला पण देतो. पुढारी सोबत थोडं खाली करा. ओके ना. पीसी ना. 2 मिनिटं गर्दी थोडी कमी करू देत नाही ते. काम नसेल ते खरंच बाहेर पाठवा. रेंज कमी होती. रेंज कमी होते. रेंज कमी होती. आता रेंज हो मी पण जाऊ. तुम्ही पण जाऊ. आम्ही आहे. मला असं वाटलं तेवढं झालं की मग तुम्ही आम्ही पोलीस इकडे राहिले ना. पाटील काय सांगाल तुम्ही? काय झालं पाटील भेटले
मात्र त्यानंतर सुद्धा थोडाफार JR बाबतीमध्ये अजूनही संभ्रम व्यक्त केला जातो आहे. काय भूमिका आहे तुमची? जाऊन त्या संभ्रम आणि फिमरम काय सारखंच आहे ना. म्हणून काय काय ते आता आता खोडीला कोणी काय करू शकत नसतं कोणाच्या. सगळं व्यवस्थित आहे. JR व्यवस्थित आहे. मराठ्यांच्या नोंदी सुद्धा व्यवस्थित गॅजेटियरच्या जाणार आहेत. मराठवाड्यातला सगळा मराठा समाज सुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे. सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. काही संभ्रम नाही, फेंभ्रम नाही, काही नाही. आम्हाला टाइम नाही तिकडे ध्यान द्यायला. आम्ही आमचं गरीब मराठी, आम्ही आमची गरीब लढाई, आम्ही आमचं बघतो काय करायचं, कसं मिळवायचंय. आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायची गरज नाही, काही गरज नाही. JR चांगला आहे, सगळं चांगलं आहे. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं. बस का? JR दुरुस्त सुधारित काढायचा सांगितलं. म्हणजे सरसकट नाही. मग आता कालच प्रश्न झाला ना आपला. पण सांगितलंय. हा, हा मार्ग आहे फक्त तिथपर्यंत. त्याच्यात सगळे संभ्रम निर्माण झाले होते. त्यामुळेच काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमची भेट झाली का? नाही असं काही असण्याचं कारण नाही. काय आहे त्याच्यात प्रक्रिया कशी, त्रिसदस्यीय समितीचा टाइम बॉन्ड काय आहे, तुम्ही अंमलबजावणी कधी सुरू करायला होता, देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार, ते कधी करणार आहेत, याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली. त्याच्यामुळे नसती झाली तर सांगावं लागलं असतं. मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय, कसं करतोय, कसं झुंजतोय, किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा. त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या, नका म्हणू देऊ मुख्यमंत्री, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार. त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय. बाकीच्याला काय म्हणायचं म्हणून. बरं, तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेताय, मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा नेते तुमच्या विरोधात का जातात? ते नाही बाबा मला माहित. कारण ते त्यांनाच माहित. ते मला नाही माहित, मला नाही सांगता येत. ते आता ज्याचं त्यालाच माहित. आमचा उद्देश एकच आहे, आमचा गरिबांचा. गरिबाचं पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आणली. काही न गरज नसते आरक्षणाची. बोलायचं आपलं काय होतं, ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा. त्याला त्या वेदना असतात गरीबाच्या, पोराबाळांच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या, आईबापाच्या कष्टाच्या. त्या वेदना घेऊन आम्ही चालतो. बाकीच्या मी घेणं देत नाही, गिनीत बी नाही. मी माझं 22 वर्षापासून आणि आत्ताच्या 2 वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो, झोकून देऊन काम करतो, इमानदारीनं करतो, हटत नाही, अर्धवट सोडत नाही. आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय. असं तसं नाहीये, सिद्ध करून दिलं. 58 लाख नोंदीच्या माध्यमातून 3 करोड मराठी आरक्षणात घातले. पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटियर आता घेतलं आणि JR झाला, यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव. JR झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात लगेच सुधारित मागितलंय. हक्की बारामतीला आजपासून आरक्षण मोर्चा म्हणजे ओबीसी संघर्ष यात्रा सुरुवात केली बारामतीतून त्यांच्या नेतृत्वात. याच्यातून आणखीन एक आहे, तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा, पण मी बी पुन्हा सांगतो की याच्यावरूनच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेला. तुम्हाला सांगा ना, मग असं एकदा तुम्ही विचारलं होतं बघा, त्याला झाले आता 17 महिने. आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो. आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून, इंटरव्ह्यू तुम्ही आले. त्या टायमाला म्हणले होते मी तुम्ही असं म्हणले होते आता शिकतं हे 250लाच चिटकलंय. 250लाच तुम्हाला एक दिवस दिसत. त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय लिहि खरं झालं. तुम्ही उगा थोडं थांबा ना, सगळं माझ्या पोटातून उकरून घेतलं काय होतं गोळ. मला लय डोका लावा लागतं. पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसीची जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या JR मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं. त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली. चांगलं आलं ना. फक्त आकेच का आंदोलन करतो.
आता ते त्यांचे प्रश्न, मला काय माहित बरं. बरं, हाकेसारखंच भुजबळांचं पण आता सुरू आहे. भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे. नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा. पण त्याला पक्क माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडत आहेत कुंकडे बी, त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा पाठीमागा 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती, मुंबईला जायची, त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ, अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले. फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय. आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात. माझे गरीब लेकरं मुंबईला गेले, आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं, म्हणून आज विजय घेऊन वापस आले. हे आता काय नुसते लिखी नाहीये, ड्राफ्ट नाहीये, याला JR म्हणतात, गव्हर्नमेंट रूल येतो. तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा. त्या नव्या GR मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असंही त्यांचं म्हणणं आहे भुजबळांचं. नवा GR आलाय तुमच्याबरोबर, ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसीत वाटेकरी वाढत चालले आहेत सगळे. अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, ते आमच्यात आलाय. फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या. आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो. हे 89 आलंय आत्ता. आम्ही पूर्वीचेच आहेत. फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली, आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं, समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे. आणि आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं. त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतंय आणि कोण काय म्हणतंय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय. हैदराबाद गॅझेटच्या या GR भुजबळांची ओळख आहे, ऐका ना, ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे. आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा संताप काही व्यक्त करतात असं मला वाटतं. नाही, शक्यतो ते पुसून नाही द्यायचा. कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत, त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत. पण काय असतं, आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकेतो. शक्यतो तो टेकला बी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये. तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही. त्याच्यापेक्षा हुशार असू नये, त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते, परंतु होऊ देणार नाही. कारण ती खोड असती. जसं की मराठ्यांना आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता. पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो, कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाहीत. त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही. आणि आता तेच आहे त्यांचं, कारण त्याला JR चांगला कळतो. त्याला JR काय गोष्ट आहे, कारण त्यांनी 3-4 मोठे पक्ष हाताळलेत. बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या. प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली. त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठे 100% आता आरक्षणात गेले. त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय, फमरावर मराठ्यांनी नाही जगायचं आहे. कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी. आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची, आपण ती कमी नाही होऊ द्यायची. मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही. कारण मी जर ढिला पडलो ना, उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे. एखादी चूक झाली दुरुस्त करू ना, काय अडचण आहे. पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला, अपमान केला, कुणीतरी अफवा पसरल्या, खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला, याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची
प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ असं. त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली. एक महत्वाचं आहे, हैदराबाद गॅझेटच्या GR ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे. आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार. जाय म्हणा, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार. गॅजेट हे काय, JR कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना. JR कशाचा आहे, सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा JR काढलेला आहे. त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात. कोर्टात जाऊन काय करी, आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे, मंडलचं. अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी, अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की जो शासन निर्णय काढले याची सर्व पूर्वकल्पना भुजबळांना होती, हैदराबाद गॅझेट पासून सगळं. तर मग असं असताना मग विरोध करतो. कंट लोकाला शेपटाच्या आळ्या, त्याची बिगर शेपटाचीच ही लाई कंट. पाटील, तुम्ही असं सांगतात की GR मध्ये काही त्रुटी असेल तर तो बदल केला जाईल, किंवा तुम्ही ते सांगताय. असं वाटतंय का GR मध्ये खरंच त्रुटी राहिल्या? कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात. GR मध्ये काही त्रुटी आहे असं तुम्हाला मान्य आहे? अरे JR निघाल्यावर अभ्यासक झाले बाबा, मरणाचे अभ्यासक सापडायला लागले. ते कुठे महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. JRच्या आधी काही सापडत नव्हता, अभ्यासक नाही, काही नाही, काही नाही. पण ठीक आहे ना, भावना आहे, समाजाचे लोक आहेत, भावना आहे ना त्यांची, काय हरकत आहे, त्याला काय विरोध करायची गरज आहे. त्यांना करू द्या आम्हाला विरोध, आम्ही नाही करत त्यांना. त्याच्यात काय सुधारणा करायला सांगितली. हा, त्रुटी आहे, मान्य आहे का असं तुम्हाला? मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले, त्यातले 2 शब्द आणि खालचे 4. हा, मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य आहे. आता त्रुटी नाही असं वाटतं तुम्हाला? अरे बाबा रे, मला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं, त्याच्याशिवाय मी JR हात लावणार नाही. तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल. म्हणलं वेळ घ्या, नाही तर काही करा, मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये. आणि मी लोकांना सांगितलं JR हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये. त्याच्यावर 1.5 घंटा गेला. पुन्हा ते 2 शब्द काढले, पुन्हा 4 आले. 4चे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे 4 काय म्हणे, कॉलम मधला नंबर 2चा मुद्दा हे काय. मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं. ते म्हणले हा, मग हे असं म्हणल्यावर ओके. असंच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं नवराव त्यांचं. असं वाटतं का असतील असं अभ्यास आहे ना, कर. पाटील, आम्हाला तर माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो, हाय ह्या JR वरच. छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा DNA आहे आणि या DNA ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे. कोण म्हणलं? छगन. कोणाचा DNA? भाजपचा DNA हा ओबीसी आहे, हो. या DNA ला धक्का लागला नाही पाहिजे. कुठं लागलाय मग? आम्ही ओबीसीचे मग आम्ही कोण आहे मग? अरे DNA ओबीसीच्या DNA ला धक्का नाही लागला पाहिजे ना. मग आता आम्ही ओबीसीचे ना, आम्हाला काय धक्का लागतो का? तू खातो सगळं रेटून. पाटील, प्राध्यापक हाके सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि जी संघर्ष यात्रा काढते त्यालाही परवानगी नाही. मग मी काय करू आता? मी काय कमिशनर आहे काय? एकीकडे आंदोलकांवर गुन्हे घ्यायचे ठरले होते आणि आंदोलकांवर आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले मुंबईत. हा, मलाही काल बातमी कळाली ती. याचं काय? नाही, कळालं. मला सुद्धा काल ते कळालं. आम्ही सांगितलंय त्यांना. तर ते आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं की आम्ही ते घेतो मागं. ते दोघं काम करायले त्याच्यावरती, सामंत साहेबांनी. ते दोघं मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य होतं, त्याच्यामध्ये ते म्हणाले जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. काय जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार. कोण म्हणलं? हा, मग खरं आहे त्यांचं. आम्ही खरेच आहेत ना मग. त्याच्या नोंदी तेच खरे आहेत ना. आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना. आम्ही गॅजेट कशाला आहे? गॅजेट मध्ये नोंदी काय बघा, गॅजेटच्या नोंदी एखाद्या गावात समजा 1881 किंवा 1901 मराठ्यांचे लोक आहे, कुणबी, त्याचे आतापर्यंत 500 झाले ना.
वंशज आम्ही त्यांचेच वंशज आहेत ना. प्रश्न, प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत दिलंय. ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं प्रकाश आंबेडकरांचं. नाही त्यांचं जाऊ द्या, त्यांना मानतो मी, चलून द्या त्यांचं चांगलं आहे. नाही हा पण त्यांनी त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का वाले, पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाहीये. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात. किती वेळेस खोचक टोले हाणावेत आणि कित्येक वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत, तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असेल, आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी वैयक्तिक, कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबाला मानतो. त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे, पण आता त्याला नाही विलाज आमचा. मी ते किती वेळेस म्हणले तरी मी मराठी ओबीसी आरक्षणाकडे नेलेच. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळत अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे. तर तुमच्यावर थोडी टोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षाव आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही. केलं का सुरू पुन्हा ते शिवीगाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही, संयमी ते, आणि लिहिलंय सामनाने. एक प्रकारे कौतुक. हा, लिहिलंय सामना. जाऊन दे एवढी बारा संजय राऊत साहेबांना सोडून द्यायचं. सगळेच. नाही तुम्ही म्हणले फडणवीस साहेबांनी टोले आणले म्हणले ना. फडणवीस साहेबांनी नाही आणले. हा. सामनामध्ये लिहिलंय, सामनामध्ये असं लिहिलंय, दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी हे आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आंदोलन हे स्थळावर फेर शिव्या सुरू होत्या. हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं, हे कोणीच हाताळलं नाही. आम्हाला माज मस्ती जर असती, कायदा सुव्यवस्था बिघडायची असती, सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता, तर पोरं होते नुसते बनायलावरच होते. समजून घ्यायचं उगा खेड्यापाड्यातले निब्बार पोरं आहेत. हा, त्यांनी मुंबई अशी जिवंत केली, विचाराने म्हणतो आम्ही. हा, विचाराने जिवंत केली. त्यांना रेल्वेतून, विमानातून, खालून वरून जाताना दिसत होते. हे काय आहे बो, हे कसं. एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं, त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरांनी. हा, कशी कशी असते, झोका कसा खेळते, रेल्वे कशी असते, एकामेका शर्ट धरून कसे पळत असते. म्हणजे हे रिअल आहे. एक मुंबईला आनंद देऊन गेले. काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द. नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर कर्मानं बेव आता. म्हणजे एक विरंगुळा जे म्हणतो आपण, आपल्या घरी पाहुणे येतात लगन सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला, त्यावेळेस ते घर मोकळं होतं. तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं. तिथं गरिबाचे लेकरं गेले, मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले, परंतु कोणालाही त्रास दिला नाही. हे लोक त्रास देणार नाही. यांनी आंदोलन हाताळलं, उलट कोणी नाही हाताळलं दुसऱ्यांनी, हे मराठ्यांनीच हाताळलं. आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे, सरकारला नाही पाहिजे. त्याच सामन्यात असंही लिहिलंय की तुम्ही चौफेर शिव्यांचा वर्षाव होत होता तरी मुख्यमंत्री संयमित राहील. सध्या रावसाहेब लयच बोलायले हो तिकडून. बरं, त्यात असे लिहिलंय, ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगेंचं आहे तितकंच श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंही आहे. फक्त मराठ्यात, शिल्पकार. फक्त मराठा. मी पण नाही, मी नाही, कोणीच नाही. म्हणजे उपोषण करायचे आम्ही, भाकरी न्यायचे आम्ही. मराठ्या श्रेय दे सोडून गरीब लेकरांना ते श्रेय दिलं पाहिजे. उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे. आम्हाला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं, आणि गरीब लेकरं तुम्ही संयमान आला, संयमान मुंबईतून माघारी गेला. नाही तर येता येता तुम्हाला माहितीये का, माणसं येता येता एखादं टप्पर का होणार आणते ते गाडीत टाकून, आम्ही ठेवून आले तिथं. ते गरीब मराठ्यांच्या लेकराचं श्रेय. आजोबा गेले, भाजी भाकरी घेऊन गेले, लढले, तिथं बसले, उठले नाही. हे गरिबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे, आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला. बोर्ड लावलं तिकडे मुख्यमंत्र्यांच्या. चालूच असतं, काय असतं पण त्यात शेवटी. काय नाही, कारण त्यांचं सरकार मुख्यमंत्री ते आहे ना, त्या त्यांनीच सरकारने काढलं. जर दिलं असेल तर त्यांनी पण त्याचं श्रेय का घेऊ नये, असं साहजिक समाजाला पडलेला प्रश्न असतो. दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी झाल्यावर मग घ्या ना. ओके. भाजपचं जो जल्लोष आहे किंवा भाजपवाले जे डान्स करतायत इलेक्शन पिरियड, मग त्याचं काय केस?
आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ नाचू लागायला, काय अडचण नाही, गुलाल टाकू लागायला. पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी 100% आरक्षणात गेल्यावर. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी असल्याचं निदर्शनास आलंय. त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण मिळावं. बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करा. हा, त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं. हैदराबाद गॅजेट लागू करा. आणि बंजारा असलं तर द्या ना म्हणा, काय त्याला गरीबाला विटी धरायचं आम्ही आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच. ते प्रश्न ठुला काय मागत व्हायचा. आता ते महामंडळ हे केले उपसमिती, तेवढी ते दलित मुस्लिम एक उपसमिती करा म्हणा. हो मुख्यमंत्री साहेब, परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे, त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना. आदिवासी समाजाला सुद्धा एक मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे. का नसायला पाहिजे, का नसायला पाहिजे. मायक्रो ओबीसी सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे, त्यांच्या गरिबाचे प्रश्न सुटतील ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालवायला काय तुम्ही, सरकार पण चालवायला, त्यांनाही असणं गरजेचं आहे. चल धन्यवाद. बंजारा समाज आहे तो म्हणतोय की जरांगे पाटलांच्या मागणी पूर्ण होतात, मग आम्हाला सुद्धा एसटीतून आरक्षण मिळावं, तो लाभ मिळावा. आमचे जुने पुरावे देखील आहेत. अरे घ्या म्हणा, घ्या म्हणा. त्याला असल्यावर द्यायला काय हरकत आहे. आणि यांना असल्याला देत नसते, ते नसणाऱ्याला देत असते. ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती, आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते. त्या मागणी तुमचा पाठिंबा आहे. अरे मग आकाशाला खऱ्याला पाठिंबा असतो. हा त्याला काय. चलो धन्यवाद. बापूचा करू फोटो. दोन असते का ना फक्त? ते दिनेश करू? तुम्ही भेट घेण्यासाठी आले होते, तर त्याची विचारपूस करायला आले होते, काय सांगाल? सकल मराठा समाजाचा जे मुंबईला आंदोलन उपोषण चालू होतं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मी 31 तारखेला आझाद मैदानाला जाऊन मनोजदादाची भेट घेतली होती. या आंदोलनाला पाठिंबा देखील जाहीर केला होता मी त्या ठिकाणी. आणि शासनाने मनोजदादाच्या मागण्या मान्य केल्यानंतर मनोजदादा गॅलेक्सी हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते, आणि आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी मी हॉस्पिटलला आलो होतो. ही जी आरक्षणावर संभ्रम निर्माण केला चाललाय, काही लोक निगेटिव्ह टीका वगैरे करतात, GR योग्य नाही म्हणताय, त्याच्यावरून आरक्षण भेटणार नाही असं म्हणताय. तेव्हा मनोजदादांनी जी मागणी त्या ठिकाणी केली होती, हैदराबाद गॅजेटियर लागू करा, आणि मनोजदादांची मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी लागू झालं पाहिजे. निश्चित या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅजेटियरचा फायदा 100% या ठिकाणी माझ्या तरुणांना येणाऱ्या काळात शैक्षणिकसाठी त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आरोप प्रत्यारोप चालू असतात, आणि मनोजदादांनी जो लढा उभारला होता, एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मनोजदादा जरांगे पाटील यांनी सर्व, म्हणजे आपण जे म्हणतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना सोबत घेऊन हा लढा उभारला होता, आणि त्या लढ्याला यश आलेले. कोणाचं त्यामुळे पोटसूळ दुखत असेल, पण या ठिकाणी या आंदोलनाला माझ्या मते सरकारने यश दिलेले. त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचं देखील अभिनंदन करेल, समाज बांधवाचं देखील अभिनंदन करेल, आणि विशेषतः सर्वांच्या वतीनं, मराठवाड्याच्या वतीनं मनोजदादा जरांगे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानन आणि अभिनंदन करेल. बरं, जे बॅनर लागले ते भाजपचे बॅनर लागलेत. मराठा समाजासाठी आम्ही खूप काही केलंय, मात्र एकनाथ शिंदेचा फोटो कुठे दिसत नाही. ते सुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. बघा, या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील, वाशीला मनोजदादा नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं, त्यावेळेस देखील बऱ्याचशा मागण्या त्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या. आंदोलनाला यश मिळालं होतं. उर्वरित यश देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यश मिळाले. बॅनर कोणी लावले, ठीक आहे, प्रत्येक पक्षाचे बॅनर लावले जाते, आम्ही आमच्या पक्षाचे बॅनर लावू. त्या बॅनरवरून असा कुठला विषय हायलाईट करण्याची गरज नाही. या ठिकाणी या लढ्यामध्ये एकमेव माणूस होता मनोजदादा जरांगे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी होतो. मुख्यमंत्र्यांचा पण शेअर आहे ना पण थोडं. बघा, मी सरकारचं म्हणलो, महायुती सरकारचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांची सकारात्मक भूमिका होती, आणि मनोजदादाच्या मागण्या देखील सकारात्मक होत्या. त्यामुळे या मागणीला यश मिळालं.
पण तुमचे उपमुख्यमंत्री म्हणतायत की एका जी.आर.ने मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाही, हा जी.आर काही सरसकट नाही. हे बघा 58 लाख नोंदी त्यावेळेस मिळाल्या होत्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये. आता आपल्याला मनोजदादांनी देखील सांगितलं राज्याच्या मराठवाड्याच्या ज्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये ज्या पूर्वीच्या नोंदी आहे, आता त्याच्या ज्या नोंदी सापडत्या, आता मनोजदादांनी आपल्याला सांगितलं उदाहरणार्थ पाचोडगाव असेल, त्यावेळेस जर 100 नोंदी असतील, आज कुटुंब वाढले पण नोंदी जर पुरवठ्याच्या आहेत त्याचा निश्चित फायदा येणार का आता आम्हाला होणार आहे. Yes. आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री दरेगावात होते. आंदोलन जरी सुरू असलं आणि दरेगावात होते, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या, आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची विचारपूस करा. आणि एकनाथजी शिंदे साहेब नेहमी या आंदोलनाच्या पाठीशी कायम राहिलेले आहे.